केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली आहे, मात्र निर्यात बंदीचा फायदा कोणाला अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। कांदा निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी आता मागे घेण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। मागील आठवड्यात साधारण 150 मेट्रिक टन कांदा निर्यात सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली होती। त्यानंतर मात्र आज सकाळी पूर्णपणे कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबतची अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आली। एकीकडे देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मोदी सरकारनं कांदा निर्यातीच्या घेतलेल्या निर्णयाबाबत आता नेमका काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्र सरकार ने अगर प्याज की निर्यात बंदी उठाई तो हम किसान तय दिल से उनका स्वागत करते हैं, लेकिन उसके बावजूद गए 1.5 साल में किसानों का बहुत बड़ा नुकसान प्याज में हुआ है। लेकिन अच्छा निर्णय आज केंद्र सरकार ने लिया है, महाराष्ट्र के किसानों को निश्चित उसका फायदा होगा। लेकिन ये करते हुए उन्होंने निर्यात जो शुल्क है 5 साल स्टेबल अगर रखेंगे तो यहाँ के जो व्यापारी है वो मंडी में अच्छी तरह से उतर सकते हैं और मार्केट में माल उठा सकते हैं। इसलिए हम सब किसान ये मांग करते हैं कि निर्यात शुल्क स्टेबल रखे और निर्यात बंदी सरसकट निर्यात बंदी उठाई जाए, उसका कोई शुल्क उसको लगाना नहीं चाहिए। तो हम सब किसान उसका निश्चित स्वागत करेंगे। केंद्र सरकारने आज जो निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला तो निश्चितच चांगल्या प्रकारे घेतला आहे। त्याच्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे। तर गेल्या 2-4 दिवसाचे बाजार भाव बघितले तुम्ही तर 1200 ते 1400 रुपये होते, परंतु नुसतं नोटिफिकेशन आलं का पण निर्यात खुली करण्यात आले। त्याचा आज बाजार प्रत्येक बाजार समितीमध्ये निश्चितच बाजार भाव 200 रुपयापासून 500 रुपये प्रमाणे वाढ झालेली आहे। यापूर्वी जे देशावरती माल विकत होते त्याच्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत होते, परंतु आता इतर राज्याबरोबरच इतर देशामध्ये माल जाणार आहे, त्याचा फायदा निश्चितच व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतोय। केंद्र सरकारने जी निर्यात पूर्णतः खुली केली त्यामध्ये फक्त त्यांनी 550 मेट्रिक जो शुल्क लावलंय ते जर नसतं लावलं तर निश्चितच त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा झाला असता। केंद्र सरकार ने आज 4 मई को प्याज की एक्सपोर्ट बैन है उसको हटा दिया है, लेकिन साथ ही साथ प्याज एक्सपोर्ट पर $550 का एमईपी जो है कीमत निर्यात मूल्य वो जारी रखा है। इससे ये होने वाला है प्याज जो है पूरी तरह से एक्सपोर्ट होने में थोड़ी पाबंदी गवर्नमेंट की तरफ से रखी गई है। अभी चुनाव है, महाराष्ट्र में जो प्याज उत्पादक जिले हैं वहाँ के किसानों में ये एक्सपोर्ट बंद के कारण बहुत गुस्से का माहौल था। अभी आज जो निर्णय लिया है इसका हम स्वागत करते, लेकिन पूरी तरह अगर एक्सपोर्ट खुला हो जाएगा उसके ऊपर जो एक्सपोर्ट ड्यूटी है, कीमत निर्यात मूल्य है, एमईपी है वो हटा दिया जाएगा तो इससे अधिक फायदा किसानों को होगा। और पिछले 6-7 महीने में प्याज निर्यात बंदी के कारण किसानों को जो नुकसान हुआ है उसकी भरपाई कौन देगा, ये सवाल आखिर किसानों को जो नुकसान में डालने वाला है इसका भी जो है गवर्नमेंट ने कुछ सोचना चाहिए। निवडणुकीच्या काळात कांदा निर्णयाचा मुद्दा हा महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कांद्याचे दर आटोक्यात राहावे यासाठी मोदी सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी आणली, मात्र त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांमध्ये त्याविषयी नाराजी दिसून येत होती। आगामी निवडणूक काळात ही बंदी उठवल्याची चर्चा सुरू झाली आहे, परंतु आज महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांचे कांदे विकले गेलेत। कांदा एक्सपोर्ट खुली झालेली आहे। ज्या नाशिक जिल्ह्याची ओळख आमचा कांदा उत्पादक जिल्हा म्हणून आहे, त्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे आणि चांगला कांद्याला दर मिळेल हे मात्र आता या निर्यात खुली झाल्यामुळे निश्चित झालेला आहे। मी परत एकदा धन्यवाद देते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना, आदरणीय माननीय गृहमंत्री अमित भाई शाह, माननीय केंद्रीय मंत्री पीयूषजी गोयल, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब या सगळ्यांनीच या निर्णय घेण्यासाठी अतिशय चांगला पाठपुरावा केला आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये जे कांदा उत्पादक शेतकरी आहे यांना मात्र आज नक्कीच एक चांगला दिलासा मिळालेला आहे। कांद्याचे दर आता मात्र चांगले वाढतील, कारण आमची मागणी होती की किमान 1500 ते 2000 चे दर मिळाले पाहिजे। त्या दृष्टीने हा निर्णय अतिशय हिताचा आहे। विरोधकांनी त्यातही टीका केली। मला असं वाटतं की विरोधकांचा टीकेचा मुद्दाच आज संपून गेला। आम्ही कांद्याच्या खळ्यावर जायचं नाही का, आम्ही शेतकऱ्यांना भेटायचं नाही का, आम्ही शेतकऱ्यांशी बोलायचं नाही का, आणि आम्ही समजून घेतला म्हणून हा निर्णय आम्ही वरती पोहोचू शकलो। मला असं वाटतं की आज जो निर्णय झाला यासाठी मी परत एकदा धन्यवाद देते आणि हेही सांगते, जेव्हा आमच्या हक्काचं सरकार असतं आम्ही जाऊन भांडतो आणि प्रश्न मार्गी लावतो, म्हणून मला असं वाटतं की माझं सरकार शेतकरी हिताचं सरकार आहे।
वेळोवेळी कांदा प्रश्नावर चांगलंच मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून आता विरोधकांकडे मुद्दा नाही राहिला. आजच्या निर्णयाने ते दुःखी जरूर होतील, कारण त्यांच्याकडे आता मुद्दाच नाही राहिलेला आहे. कांद्याला चांगले भाव वाढतील, मिळतील या दृष्टीने हा निर्णय चांगला झालेला आहे. परत एकदा सांगते की निर्यात खुली झालेली आहे. शेतकऱ्यांचा तर फायदा झालाच आहे, मात्र आता केंद्र सरकारने उठवलेला कांदा निर्यात बंदीचा फायदा नेमका कोणाला होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.